राज्यात सध्या एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना चर्चेत आली आहे। शिवानिका ट्रस्टचे संचालक आणि उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। हा केवळ अपघात होता की घातपात असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी रस्त्यावर धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला। या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया यांनी गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत। तृप्ती देसाई यांनी दावा केला की शेळके यांचा मृत्यू संशयास्पद आहे आणि साक्षीदार संपवण्याचा कट रचला जात आहे। त्यांनी पोलिसांनी तातडीने सर्व साक्षीदारांना संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे। अंजली दमानिया यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। कंटेनरला गाडी जाऊन धडकली की कंटेनर रिव्हर्स घेऊन गाडीला धडक दिली? अपघातानंतर कंटेनरचा ड्रायव्हर आणि क्लीनर गायब का झाले? हे प्रश्न आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत। दरम्यान धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की दुपारी 12:30 वाजता हा अपघात झाला। गावकऱ्यांनी फोन केल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले। कार कंटेनरच्या मागे घुसली होती। जखमी मुलाला बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आलं, मात्र महिला गाडीतच अडकली होती आणि क्रेन उशिरा आल्यानं तिचा मृत्यू झाला। या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत। हा साधा अपघात होता की कोणत्या मोठ्या कटाचा भाग? याचं उत्तर आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहे। राज्यात या घटनेमुळे खळबळ उडाली असून सर्वांचं लक्ष आता तपासाकडे लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।